की साहेबांची सुद्धा एवढी दूरदृष्टी होती की त्यावेळेस मला जर बाजूला केलं नसतं तर एका मंत्रिमंडळात बहीण आणि भाऊ मंत्री झाले नसते. व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेला करावं. जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये, प्रत्येकाने करावं. पण तो विषय फक्त धनंजय मुंडेपर्यंत असावा, धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत, धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत. ज्याला अडचण येते त्याला त्यावेळेस धनंजय मुंडेचा फोन नंबर आठवतो. याच्यासारखं देवानी मला तरी काय द्यावं, असल्या मंत्रिपदाला ह्याला काय चाटायचं. आज काय बोलावं हा माझ्या समोर प्रश्न आहे. तसा प्रश्न मला कधीच पडलेला नाही. कारण जीवनामध्ये पहिल्यांदा आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासात समाजाने मला समाजातील गुणवंताचा सत्कार करण्यासाठी पहिल्यांदा बोलवलं. संजय भाऊ इथं आहेत आणि आजच्या कार्यक्रमाला पंकजाताई पण येणार होत्या, पण त्यांनी म्हणले आता भाऊ चाललाय, मी मागं थांबते, तूच माझ्या वतीनं शुभेच्छा दे. ताईंच्या वतीनं सुद्धा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. इतक्या दिवस तुम्ही मला बोलवत नव्हतात, म्हणून मला येता येत नव्हतं. आता एकाएक तुम्ही बोलवालात, मी आलोय. याला म्हणतात संघर्ष. मी आतलं सांगत नाही. संघर्ष काय असतो? जीवनातला संघर्ष डोळ्यासमोर मी स्वर्गीय मुंडे साहेबांचा पाहिला. या समाजाचा पाहिला, अनेक समाजाचा पाहिला. आणि इथून ज्यावेळेस मी सिंहावलोकन करतो स्वतःचं, तो जीवनाचा प्रवास आठवल्यानंतर आत्ता सुद्धा माझ्या अंगावरती शहारे येतात. आज या सकळ समाजाच्या वतीनं समाजातील गुणवंताचा सत्कार माझ्या हाताने होतोय. माईच्या त्या समाजाने मला किती शिव्या दिल्यात हे मला माहिती आहे. खरंय ना, मला खोटं बोलायला जमलं नाही. मी जे बोलतो इथं इथं आणि इथलं सिंक्रोनाइज झाल्याशिवाय मुखातून बाहेर पडतच नाही. त्यावेळेसची परिस्थिती, त्यावेळेसची ती भावना होती, ती भावना तुमची होती, पण संघर्ष माझा होता. त्या परिस्थितीतून आजच्या परिस्थितीमध्ये जो बदल घडलाय याला संघर्षाचा विजय म्हणतात. कांगणे सर, आपण व्याख्याते आहात, वक्ते आहात. व्याख्याते वक्ते असल्यामुळे हा संघर्ष आहे ना. काल शिव्या देणारा आज ज्यावेळेस आपल्या हातून सत्कार करतो त्यावेळेस खरा चमत्कार असतो आणि त्याच्या पाठीमागे नियती असते. का तर त्याची नियत साफ असते. ज्या वेळेस तुमची नियत साफ आहे त्यावेळेस नियती तुमच्या सोबत आहे. आणि ती नियती म्हणजे काय तर दैव तुमच्या सोबत आहे. मी आज एक गोष्ट सांगतो, स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सोबत संघर्षाच्या काळात सावलीसारखा त्यांचा संघर्ष मी बघितला. त्या संघर्षातून जिथपर्यंत ते पोहोचले तोही पाहिला. जे व्हायला नको होतं, आईसाहेब आपण म्हणलात ते झालं. पण कधी कधी वाटतं
की साहेबांची सुद्धा एवढी दूरदृष्टी होती की त्यावेळेस मला जर बाजूला केलं नसतं तर एका मंत्रिमंडळात बहीण आणि भाऊ मंत्री झाले नसते. संजय भाऊ आमदार झाले नसते. म्हणून मला माझ्या माय म्हणजे माझ्या आजी एक गोष्ट सांगायच्या. मी एक दोन भाषणात सांगितलेली आहे, देव करतो ते भल्यासाठी. ती गोष्ट सांगणार नाही, पाहिजेच असेल तर कुठलं तरी एखादं भाषण आहे त्यात आहे पाहिजे, पण देव करतो ते भल्यासाठी. आज जे काही माझ्यासोबत झालं, मी राजकीय जीवनात आहे, मी ते कधीही स्वीकारेल. चांगलं स्वीकारेल, वाईट स्वीकारेल, टीका स्वीकारेल, शिव्या स्वीकारेल. का तर मी राजकारणात आणि समाजकारणात आहे. लोकशाहीमध्ये हा टीका करायचा कुणालाही अधिकार आहे. मला करावं, व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेला करावं. जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये, प्रत्येकाने करावं. पण तो विषय फक्त धनंजय मुंडेपर्यंत असावा, धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत, धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत, धनंजय मुंडेच्या आई बापापर्यंत, त्याच्या मुलाबाळापर्यंत हे कधीच झालं नाही. बरं झालं तर किती दिवस व्हावं. जगाच्या पाठीवर एखाद्या व्यक्तीचं मीडिया ट्रायल माझं सोडून द्या, पण माझ्या सहित जात, माझ्या सहित इतर समाज, माझ्या सहित जिल्हा एवढा बदनाम. आणि एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 200 दिवस, 200 दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची, त्या घटनेतून व्यक्तीची, त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची, आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी 200 दिवस मीडिया ट्रायलमध्ये कधीच कुणी केली नाही. ती मी सहन केलंय. आणि त्या 200 दिवसात दोनदा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं. आणि ही गोष्ट फक्त डॉक्टर लहाने साहेबांना माहिती, दुसरं कुणालाही माहित नाही. स्वर्गीय मुंडे साहेबांनी मला, माझ्या वडिलांनी कधी जात पात धर्म याच्यावर राजकारण करण्याचं सांगितलेलं नाही. आजही समाजाच्या समोर बोलतोय, जात पात धर्म मी जोपर्यंत समाजकारणात आहे, राजकारणात आहे, मला करता येणार नाही. तो अधिकार मला दिलेला नाही. कारण ज्या वेळेस तुम्ही नेतृत्व म्हणून उभं राहता त्यावेळेस तुम्ही एका समाजाचे नसता, तर सर्व जाती धर्मातले असता. पण ज्या समाजात जन्माला आला त्याचा अभिमान मात्र असावा लागतो, ते नक्कीच. आणि गरज काय, एक फोन लावला की काम होतो. पूर्वी लावावं लागायचा, बोलवावं लागायचं. इथं बरेच जण आलेत, सर्व क्षेत्रातले आलेत, प्रत्येक ठिकाणी अडीअडचणी येते. आणि त्या अडीअडचणीच्या काळात ज्याला अडचण येते त्याला त्यावेळेस धनंजय मुंडेचा फोन नंबर आठवतो. याच्यासारखं देवानी मला तरी काय द्यावं, असल्या मंत्रिपदाला ह्याला काय चाटायचं. अडचणीच्या काळात देव आठवतो, त्याच्या अगोदर आपल्यासारखा आठवतोय, हे साधं नाही. ह्या सगळ्या परिस्थितीत आज आपल्या समोर मला एवढंच सांगायचं आहे की हो, या समाजातून अनेक मान्यवर नेते झाले, वेगवेगळ्या पक्षात झाले, वेगवेगळी विचारधारा होती. ती भविष्यातही असावी नसावी ज्यांनी त्यांनी ठरवावं, त्याच्यासाठी माझा कुठलाही आग्रह नाही. कारण आपण कधीही संकुचित मनानं आपल्या सगळ्यांनी काम केलेलं नाही.